विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। आज अर्थमंत्री अजित पवार हे विधिमंडळात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडणार आहेत। विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असून त्या डोळ्यासमोर ठेवून या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस होईल। दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झालेले दिसले। अवघ्या काही दिवसात पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी फुललेली दिसेल। अनेक गावातून टाळ चिपळ्यांच्या गजरात पालख्या निघायला सुरुवात झाली आहे। आज जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान तर उद्या माऊलींचे प्रस्थान होणार आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी साऱ्या राज्यभरातून हजारो भाविक पंढरीची वाट चालू लागली आहे। पंढरपूरमध्ये आल्यावर निवासासाठी शासनाने उभारलेल्या 65 एकरावरील भक्तिसागर येथे आपल्या जागा आरक्षित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वर छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली। आज 28 जून रोजी शुक्रवारी सकाळी टर्मिनल 1 वर विमानतळाचे छत कोसळले। या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सुमारे 6 जण जखमी झाले आहेत। माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव कार्य सुरू केले। दिल्ली अग्निशमन सेवेकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वांना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले। आगामी विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे एक मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत। या निवडणुकीत ठाकरे गटाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी खासदार विनायक राऊत यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होत आहे। विधानसभेतील संख्याबळानुसार यापैकी 9 जागांवर महायुतीचे आणि 2 जागांवर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात। तर 11व्या जागेवरून शेकापचे जयंत पाटील रिंगणात उतरणार आहेत। त्यासाठी शरद पवार गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे। मात्र ठाकरे गटाने अद्याप त्यांना पाठिंबा दिलेला नाही, कारण या जागेवरून उद्धव ठाकरे हे विनायक राऊत यांना रिंगणात उतरवण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल विधानभवनात भेटले। दोघांनीही लिफ्टमधून प्रवास केला। दोघांनीही एकमेकांची विचारपूस केली। साधारण 5 मिनिटं ही भेट झाली। त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांना चॉकलेट दिलं। त्यामुळे उद्धव ठाकरे हे महायुतीत येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना कालच पूर्णविराम दिला असला तरी आजही ही चर्चा सुरूच आहे। त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे, आम्ही हात अपवित्र करून घेणार नाही, कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झारखंड हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे। कथित जमीन घोटाळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत सोरेन हे अटकेत आहेत। हायकोर्टाकडून आता जामीन मंजूर करण्यात आल्याने सोरेन यांना मोठा दिलासा मिळाला आहे। झारखंडमधील भूमाफियांनी बेकायदेशीरपणे मालकीमध्ये बदल करून जमीन हडप केल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने काही महिन्यांपूर्वी हेमंत सोरेन यांना अटक केली होती। या कारवाईमुळे सोरेन यांना मुख्यमंत्री पदावरूनही दूर व्हावं लागलं होतं। या प्रकरणी ईडीने याआधी 14 जणांना अटक केली होती। यामध्ये IAS अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरात गुरुवारी वाढ झाली। सोने 500 रुपयांनी वाढून 72,100 रुपये आणि चांदीत 1,200 रुपयांची वाढ होऊन भाव 88,300 रुपयांवर पोहोचलाय। सोने चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी 3दा चढउतार दिसून आला। सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीचे भाव 200 रुपयांनी कमी होऊन भाव पातळी अनुक्रमे 71,400 आणि 86,900 रुपयांवर गेली। सायंकाळी 7च्या सुमारास सोन्यात सकाळच्या तुलनेत 500 रुपये आणि चांदी 1,200 रुपयांची वाढ झाली। सायंकाळी 7:30च्या सुमारास सोने चांदीचे भाव 200 रुपयांनी वाढले आणि बुधवारच्या तुलनेत गुरुवारी अनुक्रमे 72,100 आणि 88,300 रुपयांवर स्थिरावले। शुक्रवारी भाव आणखी वाढण्याची शक्यता नागपूर सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी मांडला। त्यामध्ये शेतकरी, महिला, युवक आणि सर्व घटकांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। त्यामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली, तर शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना कायम ठेवण्यात आला आहे। तसेच प्रतिदिंडी 20,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे।
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर आहे. तो पेट्रोल डिझेलवरील कर 24% 21% घटवला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अजित पवारांनी घोषणा केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. आता यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणाचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले. या प्रकरणावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला. याला उत्तर देताना गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यातील 70 पबचे परवाने रद्द केले गेले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील पबवर करडी नजर ठेवली जात आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणाचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले. या प्रकरणासंबंधी लक्षवेधी प्रश्नांवर चर्चा झाली. विरोधी पक्ष या प्रकरणावरून आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी बोलत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 नुसार राज्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबवण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार हा कार्यक्रम राज्यभरात 25 जुलै ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबवण्यात येत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले. छायाचित्रकार विनय पुणेकर हत्याकांडातील मुख्य आरोपी हेमंत रामनरेश शुक्ला याला नागपूर पोलिसांना अटक करण्यात यश आले. गेल्या 4 महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. पुणेकर यांचा खून केल्यापासूनच तो फरार होता. आठवडाभराहून अधिक काळ कुठेच राहिला नाही. पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागेपर्यंत तो दुसऱ्या शहरात पळून जात होता. त्याद्वारे त्याने आतापर्यंत अटक टाळली. दीर्घ प्रतीक्षेनंतर नागपूरसह विदर्भात सर्वदूर मोसमी पावसाचे आगमन झाले. पश्चिम विदर्भात दाखल झालेल्या पावसाने पूर्व विदर्भाला पावसाची प्रतीक्षा करायला लावली. मात्र ही प्रतीक्षा सध्या तरी संपली असून शुक्रवारी सकाळी नागपूरसह सर्वदूर मध्यम ते मुसळधार पाऊस झाला.